मुंबईतल्या शिवाजी पार्क येथे होणाऱ्या दसरा मेळाव्याची ठाकरे गटाकडून जोरदार तयारी। स्टेजची उभारणी पूर्ण। 1,00,000 शिवसैनिकांसाठी आसनाची व्यवस्था तर पार्किंगसहित दादर परिसरात नियोजन। शिंदे गटाचा दुसरा दसरा मेळावा यंदा आझाद मैदानावर होणार असून त्याची जोरदार तयारी सुरू आहे। भव्य स्टेज आणि लाखो खुर्च्या दसरा मेळाव्यासाठी सज्ज। दादा भुसे बदनामी प्रकरणी संजय राऊत आज मालेगाव न्यायालयात हजर राहण्याची शक्यता कमी। वृत्तपत्रातून चुकीचा बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। ड्रग्ज माफिया ललित पाटीलची कोठडी संपल्यानंतर आज त्याला कोर्टात पुन्हा हजर करणार। पोलीस ललितच्या वाढीव कोठडीची मागणी करण्याची शक्यता। ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकरांना 500 कोटींच्या कथित हॉटेल घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे समन्स। आज चौकशीसाठी पोलीस मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश। सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यामध्ये हिंगणा देवीतील ग्रामस्थांचा सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय। राजकीय नेत्यांना बंदी घालणारं जिल्ह्यातलं हे पहिलं गाव। नाशिकच्या येवल्यामध्ये मराठा आरक्षणाच्या विरोधात राजकीय नेत्यांना गावात प्रवेशबंदीची परिस्थिती। येवल्यातील देवरगाव कातरणी इथं कार्यकर्त्यांनी फलकबाजी केली। शरद पवार आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार होते, मात्र काही कारणामुळे त्यांचा दौरा पुढे ढकलला गेलाय। राष्ट्रवादी सोलापूर जिल्हा निरीक्षक शेखर माने यांची माहिती। मराठा आंदोलकांच्या इशाऱ्यानंतरही उपमुख्यमंत्री अजित पवार आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आमदार बबनदादा शिंदेंच्या साखर कारखान्याला भेट देणार। अजित पवारांच्या माढा दौऱ्याला मराठा संघटनांकडून केलेल्या विरोधानंतर पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त। कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रत्येकाची कसून तपासणी। बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव। आरक्षणाबाबत वैयक्तिक भूमिका काय, आंदोलकांचा सवाल। तर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण दिलं जाईल ही सरकारची भूमिका अजित पवारांनी स्पष्ट केलं। आरक्षण देताना दुसऱ्या प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का लागणार असेल तर आरक्षण देणं शक्य नाही, अजित पवारांचं मोठं वक्तव्य। मागणी करणाऱ्यानं मागणी करावी, पण जो राज्य चालवतो तो असा निर्णय घेऊ शकतो का, अजित पवारांचा सवाल। 24 तारखेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास 25 ऑक्टोबरपासून पुन्हा आमरण उपोषणाला बसणार। जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध, कधी कोणाला खोटं आश्वासन दिलं नाही, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। आत्महत्या झाल्या तरी सरकारच्या डोळ्याची पापणी हलत नाही, संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल। आरक्षणासाठी सरकार किती बळी घेणार, राऊतांचा सरकारला सवाल। तसंच जरांगेंना मोदींकडे घेऊन जाण्याचाही संजय राऊतांनी सल्ला दिला। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून मंत्री उदय सामंत यांचं मोठं विधान। किरण सामंत यांना उमेदवारी द्या अशी जनतेतून मागणी होत असल्याचं उदय सामंत यांचं विधान। किरण सामंत हे उदय सामंत यांचे बंधू आहेत। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा मेळावा आझाद मैदानात। खऱ्या अर्थानं आमचाच शिवसेनेचा मेळावा, वारसा हा विचारांचा असावा। शिवसेनेचे प्रवक्ते नरेश मस्किनचं उद्धव ठाकरेंना टीकास्त्र। शिंदे गटाला मेळावा घेण्याचा अधिकार आहे, त्यांनी त्यांची ताकद दाखवावी। शिवसेनेची खरी ताकद आम्ही दाखवू, ताकदच बघायची असेल तर निवडणुका घ्या। ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांचं शिंदे गटाला आव्हान। धनगर आरक्षणासाठी 11 डिसेंबरला नागपूरमध्ये विधान भवनाला घेराव घालणार। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा सरकारला इशारा। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून हिंदुस्थान शिवमल्हार क्रांती संघटनेची घोषणा। संघटना मेंढपाळ समाजासाठी काम करणार, पडळकरांची माहिती। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांचा पवारांवर पुन्हा हल्लाबोल। धनगर यात्रेविरोधात लबाड लांडग्यानं विष पेरलं तर मराठा आरक्षणालाही विरोध केला। पडळकरांची नाव न घेता पवारांवर टीका। पुतण्या फुटला, मात्र लबाड लांडग्याची पिल्लावळ छगन भुजबळांच्या मागे लागली। आमदार गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर टीका। तुरुंगात जाऊ पण भाजपमध्ये जाणार नाही, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। काँग्रेसमध्ये फूट पडणार यासाठी मुहूर्त सांगितला जातो, मात्र आम्ही महाराष्ट्रात काँग्रेस फुटू दिली नाही, विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीतल्या कलाकारांकडून आणि अभिनेत्रींकडून सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार। छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं परत मायदेशी आणण्याबद्दल केलेल्या करारासाठी कृतज्ञता म्हणून जॅकी श्रॉफ आणि महेश कोठारेंसह अन्य कलाकारांनी मुनगंटीवारांची भेट घेतली। मुंबई पुण्यासह राज्यातल्या अनेक शहरांमधील हवा गुणवत्ता खालावली। मागच्या 24 तासात राज्यातल्या अनेक शहरांचा हवा गुणवत्ता निर्देशांक समाधानकारक श्रेणीतून मॉडरेट श्रेणीत, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची आकडेवारी। नंदुरबारमधील सारंगखेडा येथील तापी नदीवरचा पूल खचल्यानं महामार्गावरची वाहतूक वळवली। अत्यावश्यक सुविधांसाठी बॅरेजवरून वाहतुकीचा पर्याय।
सोलापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगरनंतर पालघरमधील मोखाडा तालुक्यातही ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त. मीरा भाईंदर गुन्हे शाखेची कारवाई. एका फार्म हाऊसवरती हा कारखाना सुरू होता. आरोपीला वसईतून अटक. मुंबई पोलिसांकडून गेल्या 2 वर्षात 2635 किलो एमडी ड्रग्ज जप्त. ड्रग्जची किंमत 5243 कोटी 67 लाख रुपये. नाशिक, सोलापूर, नालासोपारा, कोल्हापूरमध्ये एमडी निर्मिती करणारा प्रत्येकी 1 आणि गुजरातमधले 2 कारखाने सील. पुणे, अहमदाबाद डीआरआयची छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई. 250 कोटींचा ड्रग्ज जप्त. 40 किलो कोकेन आणि 32 लाख रोख आरोपीच्या घरात सापडले. गुजरातवरून कोकेन आणलं जायचं. अहमदाबाद एक्सप्रेसमधून गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना भंडारा रेल्वे रोड पोलिसांकडून अटक. 2,51,000चा गांजा जप्त. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर झेंडूच्या फुलांना अद्याप मागणी नसल्यानं नाशिकमधील शेतकरी अडचणीत. उत्पादन खर्चही वसूल होत नसल्यानं शेतकरी हतबल. नाशिकच्या मनमाड बाजार समितीमध्ये झेंडूच्या फुलाला प्रति किलो 10 ते 15 रुपये भाव. कवडीमोल भावामुळे शेतकरी हवालदिल. नांदेडमध्ये अत्यल्प पावसानं कापसाचं उत्पादन घटलं. कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव. कापसाची फुलं आणि बोंड वाळून जाऊ लागली आहेत. शेतकऱ्यांपुढे मोठा आर्थिक संकट. सुवर्णनगरी जळगावमध्ये सोन्याचे दर वाढले. आजचा दर 62,800 रुपये तोळा. दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याची कोट्यवधी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता. शहीद जवान अक्षय गवते यांना केंद्रीय वित्तमंत्री भागवत कराड यांच्याकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये आदरांजली अर्पण. पोलीस आयुक्तांकडूनही आदरांजली अर्पण. धनगर आरक्षणासाठी जतच्या आबाची वाडीमध्ये बिरुदेव खरजेची आत्महत्या. सुसाईड नोटमध्ये धनगर आरक्षण मिळत नसल्यानं आत्महत्या केल्याचा उल्लेख. नांदेडच्या नायगावमध्ये मराठा आरक्षणासाठी 16 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याचं चिठ्ठीत नमूद. नांदेड जिल्ह्यातील 16 वर्षीय मुलाचा आत्महत्येनंतर मराठा समाज आक्रमक. ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी केली. करवीर निवासिनी आई अंबाबाईचा नगरप्रदक्षिणा सोहळा संपन्न. नगरप्रदक्षिणेच्या मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढत देवीचं स्वागत. नवरात्रोत्सवानिमित्त नाशिकमधील कालिका मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. विद्युत रोषणाईनं मंदिर परिसर उजळला. माहूरगडावरील श्री रेणुका देवीच्या गाभाऱ्याला चांदीचा मुलामा. नागपूरचे उद्योगपती नरेंद्र खोटेंकडून 138 किलो चांदी देवीला अर्पण. राजस्थानच्या कारागिरांकडून गाभाऱ्यातील चांदीच्या मुलाम्यावर सुंदर नक्षीकाम. अकोला जिल्ह्यातील रुद्रायणी देवीच्या मंदिराला आकर्षक रोषणाई. माझाच्या प्रेक्षकांसाठी मंदिर परिसराची सजावट ड्रोनच्या कॅमेऱ्यात कैद. अभिनेता प्रसादोग्न धर्मवीर आनंद दिघेंच्या वेशभूषेत टेंभी नाक्यावरील देवीचं दर्शन घेतलं. धर्मवीर 2 मुक्काम पोस्ट ठाणे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट. या चित्रपटातील कलाकारही देवीचरणी नतमस्तक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.